आपण ह्या ठिकाणी जमलोय ते ह्याच्यासाठी जमलोय की आज आपल्या पंचशील नगरमध्ये एका बुद्धविहाराची स्थापना होती. त्याचं नियोजन, प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन हे सगळं इकडच्या युवक वर्गाने केलंय. आणि मला हे बघून खूप खूप खुशी होतीये की आपली चळवळ खरंच पुढच्या तरुण युवकांच्या खांद्यावरती दिली आणि आपल्या सर्वांना विश्वास आहे की हेच तरुण आपली चळवळ पुढे नेतील आणि बाबासाहेबांनी दिलेली क्रांती पुढे करतील. मित्रांनो, कारण आज आपण काय परिस्थिती समजून घेऊया. आपली चळवळ सुरू होऊन बरेच वर्ष झाले आणि आपण खऱ्या अर्थाने प्रगती केली. आज असा कुठलाही क्षेत्र नाहीये जिकडे आपण या प्रस्थापितांपासून मागे राहिलोय. तो कुठलाही क्षेत्र नाहीये जिकडे आपण ह्यांच्यापासून कमी आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मीडिया असेल, सायन्स असेल, विज्ञान असेल, कल्चर असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, क्रीडा असेल, वेगवेगळे अभ्यासक्रम असतील, असं कुठलंही क्षेत्र नाहीये जिकडे आपण आजच्या ह्या प्रस्थापितांहून मागे आहोत. तर त्याच्याहून जास्त मी म्हणतोय की आपण यांच्या पायावर पाय ठेवून आता यांना मागे टाकलंय. आपण जर 5-6 वर्षापूर्वीची जर गोष्ट बघितली असेल, आपण सर्व टीव्ही बघता का? सिनेमा बघता, सिरियल बघता? जर आपण 5-6 वर्षापूर्वी जर टीव्ही लावला असेल, कोणताही सिरियल लावली असेल, कोणताही सिनेमा लावला असेल, तर आपल्या सर्वांना एक प्रश्न नेहमी पडत असेल की प्रत्येक सिरियल हे पुणे किंवा मुंबईमध्ये कोणत्या ब्राह्मणाच्या घरीच कशी शूट होते? आपण सर्वजण या देशामधले बौद्ध, या देशामधले दलित, या देशामधले आदिवासी, बहुजन, कष्टकरी समाजातून येणारे लोक, तमाम सारे अल्पसंख्याक, मुसलमान हे कसे तुम्हाला टीव्हीवरती दिसत नाहीत? आणि टीव्हीवर दिसले तर खान, पठाण, शेख, वानखडे, कांबळे, शिंदे या नावाचे लोक सगळे विलनच कसे असतात? हिरोच्या किरदारमध्ये कधी येणार? आणि आज आपण परिस्थिती बघून घेतली तर आपण पा रणजित यांचे सिनेमे बघितले, नागराज मंजुळेंचे सिनेमे बघितले, नीरज घैवान यांचे सिनेमे बघितले, तर आपल्याला हे दिसेल की प्रत्येक फ्रेम मध्ये मागे बुद्ध विहार दिसतं, ऑफिसमध्ये आपल्याला बाबासाहेबांची प्रतिमा दिसते. एवढंच नाही तर नीरज घैवानच्या एका आता मेड इन हेवन जे अमेझॉन प्राईम वरती आले त्याच्यामध्ये बौद्ध पद्धतीचं लग्न दाखवलंय बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची प्रतिमा ठेवून. आणि हे सगळं जे दिसतंय ते आपल्याला एक परिवर्तन घडताना दिसतंय आणि आपली चळवळ पुढे आलेली दिसते. दुसऱ्या बाजूने आपण सिरियल बघितल्या तर बाबासाहेबांची सिरियल महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीत नाही तर स्टार प्रवाहाचा जो चॅनल आहे हिंदीवाला, त्याच्यामध्ये तीच सिरियल हिंदीमध्ये दाखवली गेली होती. आज वेगवेगळ्या बहुजन प्रतीकांवरती सिरियल येत आहेत, त्यांना प्रतिनिधित्व मिळते. आणि हे का होतंय? ते ह्याच्यासाठी होतंय कारण इकडच्या प्रास्ताविकांना, इकडच्या बामणांना, इकडच्या मनुवाद्यांना, धारकऱ्यांना हे कळून चुकलेलं आहे की आपल्याला डावलून ह्यांचं काम होणार नाही आणि तुम्ही आम्हाला कितीही डावळलं तरी आम्ही लढू, धक्का देऊ, तुम्ही आम्हाला दाबताय तर आम्ही तुम्हाला उलट दाबू आणि आम्ही आमच्या ठिकाणी आमची ही जागा बनवू. त्याच पद्धतीने आपण बघितलं तर मिथिला म्हणून एक खिलाडी आहेत ज्या इंडियन क्रिकेट टीमच्या व्हाईस कॅप्टन होत्या वर्ल्ड कपला गेलेली इंडियन विमेन्स क्रिकेट टीमच्या, त्या दलित समाजातून येतात. हिमा दास ज्यांनी इतकी सुवर्ण पदकं मिळवली त्या आदिवासी समाजातून येतात, झारखंड मधल्या. आपला तो नांदेडचा पोरगा ना साबळे, सुवर्ण साबळे ना त्याचं नाव, सुवर्ण साबळे, त्यांनी ऑलिम्पिक मध्ये मेडल्स मिळवले. नांदेडचा बौद्ध पोरगा आहे. आता हे कुठलंही क्षेत्र नाहीये जिकडे आपण मागे राहिलोय, उलट आपण यांच्या पायावर पाय ठेवून यांना मागे टाकलंय आणि पुढे चाललोय. पण ह्यांची यांना भीती बसते. ती भीती बसते ती चांगली आहे, ये डर होना जरुरी आहे. पण ते भीतीपोटी काय वेडेवाकडे वागायला लागलेत आपण ह्याचा पण अंदाज घेऊया. आज ह्यांना ह्या भीतीचा धपका बसलाय आणि त्याच्यामुळे हे मनुवादी जरा डोक्यानी सटकले त्यांची आणि ते सगळं उलटा प्रकार करायला लागलेत. आणि आतापर्यंत जी आपण चळवळ लढत सामाजिक पद्धतीने, धार्मिक पद्धतीने आणि राजकीय पद्धतीने जी आपली चळवळ लढत आपण पुढे आणली ती त्यांना उद्ध्वस्त करायला निघालेत. तुम्ही गेल्या 6 महिन्यातल्या अनुभव घ्या, 6 महिन्यातल्या वेगवेगळ्या घटना बघा, आपल्याला दिसेल की महाराष्ट्रामध्ये खूप वेगळं राजकारण सुरू झालेलं आहे.
महाराष्ट्रामध्ये असे 12 जिल्हे आहेत, 12 जिल्हे ज्याच्यामध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये दंगल पेटवायचा प्रयत्न केलाय. एका बाजूला मुसलमान पोरांना नुसतं कोणत्याही व्यक्तीचं स्टेटस ठेवण्यासाठी उचललं जातं. ते स्टेटस ठेवण्यासाठी काहीतरी फेक अकाउंट केला जातो कोणत्या तरी हिंदुत्ववादी संघटनेकडनं, मुसलमानांचं नाव वापरून मग दंगल पेटवली जाते. त्याच्यामध्ये त्यांना काय करायचं असतं की ओढायचं असतात बाकीचे बौद्ध इतर दलित पोरं आणि बहुजन पोरं, यांना ओढून त्यांना त्या दंगलीमध्ये आणायचं असतं. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये डेटा आहे, प्रत्येक 12 मिनिटाला एका दलित पोराची हत्या आजही होतीये. आणि त्याच्याहून गंभीर गोष्ट ही आहे की ते अजून रिपोर्ट होत नाहीये. शिर्डीमधली घटना आपल्या सर्वांना आठवत असेल, जेव्हा एक जयभीमवालं रिंगटोन वाजलं आणि त्याच्यासाठी एका मुलाच्या डोक्यामध्ये दारूच्या बाटल्या म्हणून त्याला मारण्यात आलं. सागर शेजवळ त्यांचं नाव. तसेच आपल्या वंचित बहुजन आघाडीचे एक धडाडीचे कार्यकर्ते होते अक्षय भालेराव, नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत होते. नांदेड जिल्हा ज्याला आपण चळवळीचा एक महाराष्ट्रातला बालेकिल्ला मानतो, त्या जिल्ह्यामध्ये बोंधार गावामध्ये त्यांनी पहिली जयंती साजरी केली म्हणून तिकडच्या प्रस्थापितांनी, मनुवाद्यांनी, तिकडच्या काही लोकांनी जे तिकडच्या MLA शी जुडले होते त्या लोकांनी त्याचा मर्डर केला. फालतूचं भांडण काढलं, तलवारी घेऊन अंगावरती गेले आणि अक्षय भालेराव यांचा मर्डर करण्यात आला, कारण त्यांनी आपल्या गावामध्ये पहिली जयंती काढली होती. त्याच बाजूनी ते तिकडे संपलं नाही. याच लोकांनी नंतर सोशल मीडियावरती त्याचे फोटो वाढवले आणि म्हटलं की हा गुंड होता, गुंड प्रवृत्तीचा होता, चांगला मुलगा नव्हता, याला व्यसनं होती, सगळ्यांची भांडण करायचा, दारू प्यायचा, म्हणून ज्याला मारलं त्याचंच चरित्रहनन करायला निघालेत, त्याचंच कॅरेक्टर असोसिएशन करायला निघालेत. आणि तुम्ही ज्याला मारता, जो खऱ्या अर्थाने विक्टिम आहे, त्या विक्टिमलाच तुम्ही आरोपीच्या कठाऱ्यामध्ये परत उभं करायचे प्रयत्न करताय तिकडचे मनुवादी. आणि म्हणून मी मानतो की ज्या पद्धतीने आज आपण इथपर्यंत पोहोचलोय, आपण आज हवं तिकडे आपल्याला ताकदीने बुद्धविहार उघडू शकतो, आपण कार्यक्रम घेऊ शकतो. आपण इकडे इतके जमलो, आपण मोदींना शिव्या देऊ, मोहन भागवतला शिव्या देऊ, अमित शहाला शिव्या देऊ, हे आपलं घंटा काही वाकडं नाही करू शकणार. इतकी ताकद आज आपण इकडे ठेवलेली आहे. पण ते आले कारण आपण सातत्याने गेले कितीतरी वर्ष चळवळ आपली लढत आलोय, पुढे आणत आलोय आणि आज ती ह्या टप्प्यावर पोहोचली. पण म्हणून मला वाटतं मित्रांनो की आपली जी चळवळ आहे ती चळवळ फक्त धार्मिक किंवा सामाजिक नाही, म्हणून त्या चळवळीला एक राजकीय रूप आणण्याची खूप गरज आहे. आणि बाळासाहेब त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले होते की मी इकडे सत्तेसाठी तडजोड करणार नाही, मी सत्तेसाठी कोलांट्या उड्या मारणार नाही, कारण माझ्या आजानी जे परिवर्तन आणलं होतं, माझ्या आजानी जे बदल आणला होता तो त्यांनी सत्तेच्या बाहेर राहून आणलेला होता. आणि ही आमच्या सामाजिक बदलाची ताकद आहे. पण मित्रांनो, आपण एक विचार करून बघा की आपल्याकडे सत्ता नसताना जर आपण इथपर्यंत पोहोचलोय, तर जर चुकून माकून सत्ता आली तर आपण या साल्यांचा काय बाजार उठवू. पण त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायची गरज आहे, ताकदीने उभं राहायची गरज आहे. अल्पसंख्याक, बहुजन, मुसलमान जितके पण पीडित, वंचित, शोषित आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला बाबासाहेब पोचवायची गरज आहे. जे आपण बौद्ध विहार आज उभं केलंय, जसं बाबासाहेब म्हणायचे की बौद्ध विहार हे चळवळीचं एक केंद्रस्थान असलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण सर्वांना आपल्या बौद्ध विहारामध्ये आमंत्रित केलं पाहिजे, त्यांना बाबासाहेबांचे विचार पटवून दिले पाहिजेत आणि त्यांना गौतम बुद्धांनी दाखवलेला मार्ग दाखवला पाहिजे. कारण आपण एक गोष्ट समजून घेऊयात की गेल्या 6-7 वर्षात जर आपण परिस्थिती बघितली असेल तर तो आदिवासी समाज असेल, बहुजन समाज असेल, मुसलमान समाज असेल, एक क्रांतीचं प्रतीक म्हणून, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिम्बल ऑफ रेझिस्टन्स म्हणतो, की ह्या एका प्रतिमेला बघून, ह्या एका प्रतीकेला बघून मला लढायची, क्रांती करायची प्रेरणा जी मिळते, ते प्रेरणाचं ते
सिम्बल ऑफ रेझिस्टन्स, क्रांतीचं प्रतीक बाबासाहेब हे जगभर आज मान्य झालेलं आहे. कारण तुमच्या समोर एक छोटं उदाहरण देतो. आपल्या सर्वांना NRC CA काळ आठवतोय? CA NRC आलेलं आठवतंय? आठवतंय का? हो. तेव्हा शाहीन बाग दिल्लीमध्ये झाली होती, आठवते? आता तुम्ही नुसतं एकदा शाहीन बागचा डोळे बंद करून ते चित्र विचार करून बघा, आपल्या डोळ्यासमोर आणून बघा, आणि तुम्हाला हे दिसेल की बुरका घातलेल्या एक 25-20 महिलांनी, मुसलमान महिलांनी ते शाहीनबाग मध्ये आंदोलन उभं केलं होतं आणि त्याच्यावरती एकच फोटो होता, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि ह्याच्यावरनं आपण एकच गोष्ट समजून घेऊ शकतो की जर दिल्लीमध्ये 40-50 मुसलमान बायका भारत देशाला एका त्यांच्या आंदोलनावरनं जागा करू शकतात, भारत देश त्यांच्या आंदोलनातनं पेटवू शकतात, आणि ते तिकडे जर क्रांतीचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील, तर आपली चळवळ आज कुठपर्यंत पुढे आली. पण आपल्या ह्या चळवळीला फाटे फोडायला वेगळे वेगळे लोक बसलेत. हे नवीन नवीन आयटम करणार आहेत. आता काय करणार आहेत? चुकीचे घुसखोर आपल्याकडे पाठवणार आहेत, अपप्रचार करणार आहेत, आपल्या नेत्यांबद्दल, आपल्या कार्यकर्त्यांबद्दल, आपल्या पदाधिकाऱ्यांबद्दल गैर अफवा उठवल्या जाणार आहेत. मग त्याच्यानंतर त्यांनी नवीन एक पॅटर्न चालू केलाय की बौद्ध विहारामध्ये नकली आंबेडकरवादी पाठवायचे. म्हणजे RSS चे लोक जे फक्त निळे गमछा पांघरून येऊन आपल्याला आंबेडकरवाद सांगायचा प्रयत्न करतात, पण RSSचं काम करून जातात, अशी नवीन त्यांनी आयटम केली. अशी लोक येऊन आपल्याला काय म्हणतात की आपण सर्वांनी राजकारण सोडून द्यावं, समाजकारण सोडून द्यावं, आपण फक्त आपल्या नोकरीचं आणि शिक्षणाचं बघायचं आणि आपल्या आपल्या कुटुंबाचं बघायचं. पण ह्यांना हे कळत नाही की बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना हे शिकवलंय की आपली चळवळ ती आहे, ती वैयक्तिक नाहीये, ती सामाजिक चळवळ आहे, आणि आपण सर्व एकमेकांचं भलं करणार आहोत, आणि आपण चळवळ ह्याच्यासाठी लढतोय की पूर्ण समाजाचा विकास व्हावा, एका कुटुंबाचा नाही, आणि त्याच्यासाठी आपण सर्व एकत्र चालतोय. दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी लेबर पार्टी ऑफ इंडिया, शेड्यूल कास्ट फ्रंट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे 3 वेगळे राजकीय पक्ष उभे केले, जे पहिले भारताचे लॉ मिनिस्टर राहिले. तुम्ही ह्यांच्या अनुयायांना सांगूच नाही शकत की तुम्ही राजकीय भूमिका नका घेऊ. ह्या मित्रांना मी सांगतो की आमचं अस्तित्व राजकीय आणि सामाजिक आहे, आणि आमची लढाई पण राजकीय आणि सामाजिक आहे. त्याचबरोबर आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की ही लोक आपल्याला सांगतात की शिक्षण आणि नोकरीवरती फोकस करा. आज शाळा खासगीकरण होत आहेत, अंगणवाड्यांच्या शाळा बंद पडत आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत, सरकारी शाळांचं खासगीकरण होत आहे. शिकून सावरून जर आपला मुलगा पुढे गेला तरी त्याला नोकऱ्या मिळत नाहीयेत. आणि ह्याला उपाय असणारे तर एकच उपाय, ती म्हणजे ह्या राज्याची, ह्या देशाची सत्ता आपण आपल्या हाती घेऊ आणि आपणच आपला विकास करू. कारण आतापर्यंत कोण आपल्या बाजूने उभं राहिलं असतं तर ते आपल्या बाजूने आतापर्यंत उभं राहताना आपल्याला दिसलं असतं. पण आपण हे समजून घेऊयात की आपल्या बाजूनी कोणी उभं राहायला येणार नाही. आपणच आपली ताकद होत, आपणच बाबासाहेबांची सैनिक होत, आपणच गौतम बुद्धांचे अनुयायी होत, आणि आपणच ही त्यांची चळवळ पुढे चालवणार, त्यांचं स्वप्न साकार करणार, आणि एक दिवस या भारतामध्ये वंचितांचं, दलितांचं, बहुजनांचं, आदिवासींचं, मुसलमानांचं आणि तमाम आंबेडकरवाद्यांचं एक सरकार उभं करू, ज्याच्यामध्ये सर्वांचा विकास होईल, सर्वांचं भलं होईल, आणि कायमस्वरूपी एकदा भेदभाव जाती अंताला आपण समाप्त करूयात. काय म्हणता? दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया. की आता इलेक्शन पण येईल पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या वर्षीपासून. आता हळूहळू इलेक्शनचं वातावरण तापायला लागेल, आणि आपल्याकडे वेगवेगळी लोक येतील मतं मागायला, प्रचार करायला, अपप्रचार करायला. पण आपण सर्वांनी एक विचार करा की आपल्या जीवावरती, आपल्या मतांवरती किती वेळ बाकीचे लोक निवडून येणार आहेत. आता टाइम नाही आलाय का आपल्याला आपल्या हक्काचा एक आमदार भुसावळ मधनं पाठवायचा? इतके वर्ष ही लोक आपल्या समोर येतात, आपल्या समोरच वेडावाकडा आंबेडकरवाद मानतात, उलटा सुलटा बोलून जातात,
आणि मग शेवटी बाटल्या किंवा पाकिटं घेऊन आपल्या वस्तीमध्ये येतात आणि मग त्यांना वाटतं की मतं घेऊन जाऊ शकतो. पण यावेळेस आपण त्यांना ठामपणे सांगूया की हे पंचशील नगर आहे, हे आपलं भुसावळ आहे. इकडे तुम्ही नोटा आणि बाटल्या घेऊन आलात तर त्या बाटल्या तुमच्या डोक्यात फोडू, पाकिटं आम्ही घेऊ आणि तुम्हाला रिकाम्या हाती परत पाठवू. कारण बरेच वर्ष आपल्या मतांवरती इकडच्या सत्ताधाऱ्यांनी राजकारण केलंय आणि स्वतःचे खिसे भरलेत, स्वतःचा परिवाराचा विकास केलाय, स्वतःच्या आमदाराला, स्वतःच्या पोराला, स्वतःच्या भाच्याला आमदार बनवले. पण समाजाच्या विकासासाठी, आंबेडकर वादाच्या प्रचार आणि प्रसारासाठी, धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ह्यांनी एकही पाऊल उचललं नाहीये. म्हणून आपल्याला ह्याच्यावर जर फुल स्टॉप टाकायचा असेल तर त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आज आपण राजकीय भूमिका घेऊन उभं राहायला पाहिजे आणि आपण पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनसाठी लढलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत बौद्धांचा एक खासदार, कैकाड्यांचा एक खासदार, घिसाड्यांचा एक खासदार, पारद्यांचा एक खासदार, धनगरांचा एक खासदार, माळ्यांचा एक खासदार, मुसलमानांचा एक खासदार, जोपर्यंत आपण ह्या लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये पाठवत नाही तोपर्यंत आपला विकास होणं शक्य नाहीये. कारण हे आपल्यावरती नेहमी आरोप ठेवतात की तुम्ही आयडेंटिटी पॉलिटिक्स करत आलात. आपण आयडेंटिटी पॉलिटिक्स नाही, आपण पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन करतो. आपलं राजकारणाचं हेच तात्पर्य आहे की आतापर्यंत जे जे वंचित आहेत त्या वंचितांना सत्तेचा वाटा द्या आणि ते वंचित स्वतःचा विकास करतील आणि आम्ही कोणाचेही भिकारी नाही आहोत की आम्ही तुमच्या मागे येऊ की आम्ही तुम्ही आम्हाला म्हणाल की तुम्ही मतं द्या आणि आम्ही तुमच्यासाठी हे करून घेऊ. आज आपल्याला बाबासाहेबांनी सांगितल्यासारखं एक शासनकर्ती जमात बनायची. आपल्याला स्वतःचेच उमेदवार, आंबेडकरवादी विचाराचे उमेदवार निवडून आणायचे आणि आपणच आपला विकास करू. म्हणूनच वंचित बहुजन आघाडीने हे धोरण दिलंय की सारे वंचित एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ. आपल्याला भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची. आणि म्हणून मी ठामपणे मांडतो आणि मी हे नेहमी सातत्याने सगळीकडे मांडत आलोय की जर या देशामध्ये या भाजप RSS ला हरवू शकणारी कोणती ताकद आहे तर ती आहे फक्त आणि फक्त आंबेडकरवादी ताकद. आणि जर आपण एकत्र आलो, जर आपण सगळ्यांनी आपली पूर्ण ताकद वापरली, जर आपण पूर्ण तन मन धनानी पूर्ण ताकद लावून यावेळेस मैदानात उतरलो आणि अख्ख्या ताकदीने, अख्ख्या समाजाच्या ताकदीने जर या भाजपला अंगावर घेतलं तर आपण नुसतं जिंकणार नाही, सत्तेत जाणार नाही, तर ह्या भाजप RSS आणि मनुवाद्यांना उचलून सत्तेच्या बाहेर फेकून देऊ, एवढं मी आपल्या समोर मांडतो. आणि या तरुण मित्रांसमोर जाता जाता एकच गोष्ट सांगून जातो की आपण ज्या पद्धतीने काम करतोय, ज्या पद्धतीने पुढे चाललोय तो एकदम करेक्ट मार्गाने चाललोय. आज राजकीय भूमिका घेऊन काम करूयात, आपण आपले नेते ओळखूयात, बाहेर तर कोणी आलं तर त्यांना ठोकून काढूयात. आणि जर आपण ठरवलं तर सत्ता आपण आपल्या हातात घेऊ, आपण आंबेडकरवाद पसरूयात. आणि हा येणारा काळ आपलाच असणारे, कोणाच्या बापामध्ये दम नाहीये की तो आपल्याला थांबवू शकेल. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत.